आई, दळण तर संपलं. आपल्याला दळण आणावं लागते गव्हाचं. हे मीच पाहू, प्रत्येक गोष्टीकडे मलाच लक्ष द्यावं लागते. लक्ष दिलं तर काय होते मग? बाकीच्यांच्या सासवा पाहिल्या काय? भाजीपाला आणतात, दळणं आणतात. तुम्ही आणलं तर काय होते मग? छोट्या छोट्या गोष्टी आहे या सगळ्या. हे तुझं काम आहे, तू करत बस. मी काय सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत बसू का? द्या ना मग मला एक चक्की घेऊन. किती दिवस झाले की चक्की घेऊन द्या, चक्की घेऊन द्या म्हणून देत नाही. आता मी जाऊ का दळण घेऊन बाहेर? प्रत्येक गोष्टीसाठी सुखसोयी पाहिजे का? आम्ही तर स्वतः जात होतो गिरणीमध्ये दळायला, बाहेरचं सगळं आणायला. तुला जायला काय होते? तुझ्या बापाच्या घरी का चक्कीच होती का? अरे कहना क्या चाहते हो? माझ्या बापाच्या घरी चक्की नव्हती, पण माझ्या बापानं मला कधी जाऊ दिलं नाही बरं. स्वतः जात होते दळायला. पाठव मग तुझ्या नवऱ्याला. पाठवते ना मी, त्यांनाच पाठवते आता दळायला. पाठव त्याला. पण माझा मुलगा नाही जाणार. No, 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 no. ममता, माझ्या की नाही 8-10 मैत्रिणी येणार आहे फराळाला. करशील ना तू त्यांच्यासाठी फराळ? हो आई, करेल ना मी त्यांचा फराळ. तुम्ही काळजी नका करू. नक्की करशील ना? नाही तर मग मदत हवी असेल कोणाची तर मग मदत करू लागते काही. अरे आई, मला कोणाचीच मदत नको. तुमच्या 10 काय तुमच्या 20 मैत्रिणी आल्या ना तर मी सगळं व्यवस्थित करेन. काय बरं, नक्की करशील ना? अरे आई, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? हिच्यावर तर माझा कवडीचाही विश्वास नाही. आल्या वाटतं. ममता, आल्या माझ्या मैत्रिणी. दे बरं त्यांना पाणी वगैरे. का ग, काय झालं ग? अरे आई, माझं इतकं पोट दुखत आहे की काय सांगू तुम्हाला. अगं आता तर चांगली होती ना, आता लगेच पोट दुखायला लागलं. अरे आई, आता ते पोट आहे, कधी दुखत सांगता येते का? एकदम अचानक मध्ये दुखून आलं. जास्त दुखत असेल तर सरक, मी देते पाणी. आई नाही, राहू द्या ना. नाही नाही, जा सरक, मी देते पाणी त्यांना. आई, राहू द्या ना. नाही, मी देते पाणी. आई, थांबा थोडा वेळ. देते मी, थांबा. अगं काही नाही, तुझं पोट दुखत आहे ना, राहू दे, मी देते. राहू द्या, देते मी. अगं तुझं जास्त पोट दुखत आहे ना, जा झोपून राहतो. मी देते त्या मैत्रिणींना पाणी. जा. नाही नाही, राहू द्या, करते ना मी. नाही नाही, मी देते पाणी. जा तू झोपून राह. बरं, ठीक. आहे का कोणाची सून अशी? असेल तर मला कमेंट करून सांगा. कंटाळली बाई मी तर हिला. सासूबाई, गरम गरम स्वयंपाक आहे, तुम्ही जेवण करून घ्या. नाही ग, मला नाही जेवायचं आहे. मला पहिल्यांदा पेपर वाचू दे. अरे आई, कळा ना, पोळ्या बघा किती गरम गरम आहे. तुला काय आहे नेहमी खाणं खाणं? पेपर मध्ये पाय किती नवीन नवीन बातम्या येतात, जनरल नॉलेज वाढते याच्यानं. बघ आज पेपर मध्ये किती छान आलेलं आहे. एक बाई घरातली शिकली तर सगळं घर शिकते. असं. आई, मला एक सांगा, एक बाई शिकली तर संपूर्ण घर शिकते. मग जर आपल्या घरातली एक बाई खुश असेल तर संपूर्ण घर खुश राहील की नाही? अगं बरोबर आहे तुझं. मग द्या ना मला दिवाळीला साडी घेऊन. का बरं तुम्ही नाही म्हणता? मी जर खुश असेल तर पूर्ण घर खुश राहील ना. अगं तुला हे माहिती असेल ना, घरातल्या एका बाईला राग आला तर ती सगळ्या घराला राग आणते. माहिती आहे का? राहू द्या, नको मला तुमची साडी.